काय झालंय आम्ही आज आम्हाला म्हणजे 1 तारखेला दर महिन्याच्या पेन्शन येतं. ज्यांचं स्वतःचं असतं त्यांचं येतं किंवा कोणाचे मिस्टर एक्सपायर झाले तर कोणाच्या मिसेस एक्सपायर झाल्यात त्यांच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे येतात. पेन्शन म्हणजे त्याला आपण फॅमिली पेन्शन बोलतो. पण ती आज 5 तारीख झाली तरी सुद्धा कोणाच्याही खात्यावर पैसे आलेले नाहीत. म्हणून इकडे वेगवेगळ्या प्रकार वॉर्डचे लोक इकडे जमा झालेत. त्याच्यात सिनियर सिटीजन पीडित सिनियर सिटीजन आहेत आणि वेगवेगळ्या वॉर्डमधून आलेत. इथे आल्यावर आम्हाला सांगण्यात येतंय की तुम्हाला तुमच्या कुठल्याही लोकांचे फॉर्म जे हयातीचे फॉर्म भरावे लागतात ना ते आलेले नाहीयेत. जे आम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये सबमिट केलेले आहेत. बाहेर सिनियर सिटीजन जवळजवळ 60 ते 70च्या संख्येने उभे आहेत आणि कोणी चक्कर येऊन पडतंय. सगळ्या उपाशी तापाशी इकडे थांबल्यात. त्यांना वाटेल त्या प्रकारे वागणूक दिल्या जात आहे. हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला आजच्या आज काय ते सोल्युशन पाहिजे. आणि आता परत सांगतायत की परत दुसरे फॉर्म भरा. म्हणजे हेच काम करत बसायचं का आम्ही? जे आम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये फॉर्म देऊन झालेले आहेत ऑलरेडी. मग आता असा हा त्रास आम्ही का सहन करायचा? आम्हाला आत्ताच्या आत्ता आजच्या आजच महापौरांच्या ऑफिसकडे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यांच्याकडे आम्ही नक्कीच न्याय मागणार आणि आम्हाला त्या न्याय देतील ही मला परिपूर्ण आशा आहे. झाली 1च महिन्याची बाकी आहे. पण आज आम्ही फॉलोअप नाही ठेवला तर पुढच्या महिन्यात पण आम्हाला ते मिळणार नाही. कारण त्यांनी तोच आरोप केलाय की तुमचे कोणाचेही हयातीचे फॉर्म आलेले नाहीत, जे खोटं आहे. एकूण आमचे आता सध्या माझ्याकडे 70 ते 80 कर्मचारी अर्धे वरती उभे आहेत आणि आम्ही इथे एवढे लोक आलो आहोत. टोटल 12,000 कर्मचारी आहेत. 12,000 कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेलं नाहीये. हे सरासर मला काही कळत नाही ह्याच्या मागे नेमकं काय. मी तो शब्द नाही वापरू शकत. काहीतरी असणार प्रॉब्लेम. जबाबदार मानते आता बीएमसीच आहे ना. हे बीएमसीच्या मेन ब्रांच मध्ये मी बसलेली आहे. आम्ही बसलेले आहोत आणि आम्हाला ट्रीटमेंट दिल्या जाते ह्या प्रकारे, जे रॉंग आहे.